नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो सांगलीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर मंदार ओतारीजी, ज्यांनी मागच्या 4 वर्षांपासून या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या कामाला सुरुवात केलेली आहे. रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्समध्ये ते काम करतात, सोबत काही इंटिरियरच्याही प्रोजेक्ट्सवर काम करतात. त्यांचा आजपर्यंतचा हा अनुभव कसा होता, त्यांचा हा प्रवास कसा होता, या सगळ्या संदर्भात आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तर सगळ्यात आधी गप्पांना आपण इथून सुरुवात करूया. ते म्हणजे तुमचा शैक्षणिक प्रवास कसा होता? म्हणजे तुमची शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं, आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती? काय सांगा? माझं कॉलेज आहे अण्णासाहेब डांगे इंजिनिअरिंग कॉलेज हं. आष्टेमध्येच. तिथून मी डिग्री 2015 साली पासआउट झालो. आणि प्लस घरातूनच जसं प्रेरणास्थान जे काय आपण म्हणतो, माझे आजोबा आहेत ते आर्किटेक्ट, आमच्या आष्टेगावातले आर्किटेक्ट होते. आणि त्यापासून वडील वडील आणि माझे काका पण आर्किटेक्ट होते, म्हणजे सिव्हिल इंजिनियर होते. त्यांच्यापासून ती सगळी मला एक प्रेरणा मिळाली की आपण ह्या क्षेत्रामध्येच आलं पाहिजे. म्हणजे जसं की लहानपणापासूनच त्या क्षेत्रामध्ये एक बाळकडू थोडक्यात दिलं जातं, बरोबर. त्याप्रमाणे ते मी शिकत आलो. हं. पण जेव्हा घरातले सगळे एवढे हा या फील्डमध्ये हा असतात, हा तेव्हा थोडं दडपण येतं का सुरुवातीला काम करताना? हा काम करताना दडपण येतं. म्हणजे कसं होतं की त्यांनी जी काही क्वालिटीज मेंटेन केलेल्या आहेत, त्यांनी प्रिसिजन जी मेंटेन केलेली आहे, हं. ती प्रिसिजन आपण सुद्धा मेंटेन करायला पाहिजे. या पद्धतीनं आपल्याला जे सुरुवातीच्या वर्षामध्ये, म्हणजे जे फ्रेश मी पासआउट होतो फ्रेशली त्यावेळेला, ते काय काय गोष्टी ऑन फील्ड आपल्याला ज्या माहिती पाहिजे त्या मी त्यांच्या विजिट करून त्यांच्यासोबत वगैरे त्या सगळ्या स्किल, सगळ्या असे म्हणता येणार नाहीत, पण ज्या थोड्या थोड्या गोष्टी आहेत ते मी हळूहळू शिकत गेलो आणि अजूनही शिकत आहे. यामध्ये Yes. मग ह्याच्यानंतर पुढचा प्रश्न येतो हा सिव्हिल इंजिनिअरच्या हा आयुष्यातला सुद्धा, हा तो म्हणजे एक स्ट्रगल असतो. हा आता तुमच्याकडे तर बॅकग्राऊंड सगळी तयार हा होते, हा तर त्यामुळे मग तुमचा स्ट्रगल एका हा वेगळ्या अँगलनं झाला असेल कदाचित पहिला हा प्रोजेक्ट मिळवेपर्यंत. हा तर तो पहिला प्रोजेक्ट कसा मिळाला, कुठलं काम केलं, तेव्हा काही काम करताना दडपण होतं का, काहीतरी चुकेल वगैरे, कसा होता प्रवास? पहिला प्रोजेक्ट म्हणजे ऍक्च्युली असतं माझ्या नेटिव्ह प्लेस पासून थोडे 5 किलोमीटर वरती एक प्रोजेक्ट होता छोटासा, असा तो एकाच्या ओळखीने मिळाला होता. पण त्यावेळेला सुद्धा म्हणजे एक मागं जे आपल्या म्हणतो की नाही, बॅकबोन किंवा पाठीमागे आपल्या एक जण व्यक्ती पूर्ण उभी असते, त्यामुळे जास्त काय असे की मला अडचणी त्याच्यामध्ये आल्या नाहीत. आलं ते नाही, आल्या हा नाहीत ना, म्हणतो त्यामध्ये. म्हटलं, हा त्यामुळे तो एका हा अर्थानं सोपा असेल. हो. बरं. पुढचा मुद्दा असा येतो की आता तुम्ही आष्टासारख्या ठिकाणी काम हम्म करताय, सांगलीत हम्म काम करताय, तर तिथं अकुशल कामगार हम्म किंवा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज बरंच आहे या हो. भागामध्ये. आणि अशा लोकांबरोबर काम करताना काही धोका सुद्धा संभवतो, हम्म त्यांना जर काही महत्वाची जबाबदारी हम्म दिली तर. तर तुम्ही कशी ही सगळी परिस्थिती हाताळता साईटवर? परिस्थिती म्हणजे तुम्ही योग्य प्रश्न विचारलात. हं. तर मेन अकुशल कामगार ह्या क्षेत्रामध्ये म्हणजे तसे स्किल्ड पण आहेत, अनस्किल्ड पण बरेचसेच आहेत त्यामध्ये. हं. म्हणजे जे काय माहिती जी सांगेल आपण, ती सगळेच त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि सगळेच काम ते व्यवस्थित करतील असं पण मी म्हणू शकत नाही. त्यामुळे ते व्हिजिट्स असतील किंवा वेळच्या वेळी त्यांना डिटेल ड्रॉइंग्स असतील आणि त्या ड्रॉइंग प्रमाणे ते काम करून घेणं, ते आपलं स्किल आहे. हं. त्या स्किल प्रमाणे मी प्रत्येक काम करत असतो. बरोबर. दुसरं, आता तुम्ही रेसिडेन्शियल काम हा करताय, तर हा बऱ्याचदा काही लोकांचं असं पण म्हणणं असेल कस्टमरचं, हा की आमचं बजेट एवढंच आहे, आता हा एवढ्यातच बसवून द्या हा आम्हाला हे सगळं घर. हा तर अशा वेळेला बजेट आणि दर्जा हा या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा राखता? हा प्रश्न आता म्हणजे बऱ्याच ठिकाणी तुम्ही विचारला असेल, हो. किंवा आणि बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की हो. ह्याचा रेट एवढा आहे, याचा रेट एवढा आहे. तर मी सगळ्यात मोस्ट म्हणजे स्ट्रक्चरली जे काही असेल, तर स्ट्रक्चरमध्ये आम्ही कुठेच कॉम्प्रोमाइज करत नाही. आपल्याला बेसिकली फिनिशिंगचे जे ॲटम्स असतात त्या गोष्टीला आपण थोडंसं कॉम्प्रोमाइज करू शकतो, पण स्ट्रक्चरली कुठे नाही. हं. बिल्डिंग तुमची लाईफ लॉंग 70-80 वर्ष समजा एक आरसीसी स्ट्रक्चरचं आयुष्य असेल, तर हं. त्या ह्याच्यापर्यंत ती टिकली पाहिजे. तर स्ट्रक्चरमध्ये कुठे आपण कॉम्प्रोमाइज करत नाही. करत नाही, करत बरोबर. नाही. आता पुढचा प्रश्न आहे, तो या सगळ्यापेक्षा वेगळा आहे. तो हां. म्हणजे सांगली जिल्ह्याच्या हं, सर्वांगीण विकास असं हं, जर एक डोळ्यासमोर आणलं, हं. तर तुम्हाला काय वाटतं, कुठल्या क्षेत्रावर आता काम करण्याची गरज आहे? एक यंग इंजिनियर म्हणून तुम्हाला काय वाटतं, कुठल्या कुठल्या सेक्टर आहेत ज्याच्यावर आता काम केलं पाहिजे, तर पुण्या मुंबई सारखा विकास आपल्याला सांगलीत सुद्धा बघायला मिळेल? सगळ्यात यामध्ये महत्त्वाचं असेल ते आपले कनेक्टिव्हिटी जे आहे. हं. सगळ्यात म्हणजे एअरपोर्ट्स असतील किंवा बाकी जे असतील, आता कनेक्टिव्हिटीचं
हे असेल तर आपल्याला कसं इकडे जवळपास एअरपोर्ट म्हटलं तर कोल्हापूरला आहे. हो. तुम्हाला डायरेक्ट जर सांगलीला यायचं असेल तर बाय रोड समजा पुणे असेल, मुंबई असेल, 7 ते 8 तासाचा किमान प्रवास करावा लागतो. हम्म. तो जर आपण व्यवस्थित जर कनेक्टिव्हिटी व्यवस्थित ठेवलीच, मेट्रोज असतील किंवा इतर गोष्टी असतील, तर तो मुद्दा आपल्याला आहे, तो म्हणजे वेळेचा मुद्दा आहे, तो आपला निघून जाईल त्यामधून. ओके. त्यामुळे रोड्स कनेक्टिव्हिटी हा. हा सगळ्याचा बेस हो. आहे असं मला बेस वाटतं. आहे. काय मग ते ऍग्रिकल्चर हो. असो, लोक असो, लोक इंडस्ट्री असो, सगळ्यासाठी. सगळ्यालाच. तर मग शासनानं अजून काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं, जर याला अजून थोडी गती द्यायची असेल तर? म्हणजे रस्त्याचं जाळं अजून जर हम्म. बळकट करायचं हम्म. असेल तर शासनानं काय प्रयत्न केले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? यामध्ये शासनानं आणखीन थोडासा म्हणजे सगळे म्हणजे जे अनडेव्हलप्ड एरियाज आहेत या जिल्ह्यातले असतील, त्या एरियामधून जर रोड कन्स्ट्रक्शन असेल किंवा बाकीचं रेल्वेचं कन्स्ट्रक्शन असेल तर हं. त्यांचं ट्रान्सपोर्टेशनला सगळ्या गोष्टीने फायदा होईल. आणि जे गुड्स आहे इथून जे आता समजा काय पुण्याला जाते, मुंबईला किंवा एक्सपोर्ट जे असतंय ते काम आहे ते फास्टमध्ये होऊन जाईल होऊन जाईल, सगळं. बरोबर. दुसरं, आता मागच्या 4-5 वर्षापासून आपण काम करतोय. सुरुवातीच्या काळामध्ये किंवा हम्म. आता सुद्धा असा कधीतरी प्रसंग घडला असेल की जेव्हा साईटवर काहीतरी अडचण आली आहे, हम्म. समस्या आली, आव्हान आले आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत, असा एखादा प्रसंग आठवतोय का? म्हणजे हम्म. मग ब्लॅक कॉटन सॉइलची अडचण हम्म. असेल, हम्म. तंत्रज्ञानाची असेल, हम्म. कधी निसर्गाची काहीतरी अडचण आली असेल, हम्म. अशी कुठलीही अडचण एखादी आणि त्याच्यावर कशी मात केली? तसे अडचण असं काही नाही शक्यतो हम्म. त्यामध्ये. त्यामुळे हा. अशा अडचणींचा हा, कधी आतापर्यंत सामना नाही करावा अडचणीचं नाही लागला? म्हणजे स्ट्रक्चरली कसं आहे, पहिल्यांदा जे काय असेल ते हम्म. सगळं म्हणजे प्री प्लॅनिंग करूनच ते सगळं म्हणजे ज्या ज्या काही अडचणी आहेत तसे काय एकदम असे फार मोठे काय आलेत असं काही नाही. असं फक्त काही झालं नाही. वेळेचा थोडासा मुद्दा भी येतो, टाइम टू टाइम आपलं प्रोजेक्ट कम्प्लिशन वगैरे ते असतं. बरोबर, बरोबर. तो मुद्दाच तेवढा आमच्या वाटतो ह्याच्यामध्ये कधी असतो, कधी. वाटतो. बरं. दुसरं, कंस्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडण्याची वेळ येते हम्म. तेव्हा तुम्ही काय त्याची गुणवैशिष्ट्य बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? त्याच्यामध्ये ते फिजिकल केमिकल फिजिकल प्रॉपर्टी जे असतात ते टेस्टिंग वगैरे आम्ही हे करतो. हम्म. त्याच्यावर युटीएम वरती असेल किंवा बाकीच्या ज्या प्रॉपर्टी असतील, हम्म. डक्टाईल, टेन्साईल स्ट्रेंथ वगैरे ते सगळ्या, ओके. त्या सगळ्या बघूनच ते स्टीलचं आम्ही हे करतो, निवडताना पूर्ण त्याची काळजी घेऊनच हे करतो. दुसरं, आयकॉन स्टील तुम्ही कधी आजपर्यंतच्या कुठल्या प्रोजेक्टवर वापरलंय का? तुमचा प्रॉडक्ट आणि सर्व्हिस म्हणून कसा आहे अनुभव? आयकॉन स्टील मी बिल्डिंग रिनोव्हेशनचा एक प्रोजेक्ट होता, ओके. रिनोव्हेशनचा प्रोजेक्ट होता, त्या प्रोजेक्टला वापरलेला आहे. ओके. आणि मग कसा होता त्यामध्ये तुमचा फीडबॅक? फीडबॅक त्याचा चांगला होता, जेणेकरून आम्हाला काही अडचण त्या प्रोजेक्टला काही आली नाही ओके. पूर्ण. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे, आता तुमचे ज्युनियर जे या फील्ड मधले येत आहेत, तुमचे मित्र येत असतील कदाचित, ज्यांचं आता पहिलेच पाऊल असेल या क्षेत्रातलं, तर त्यांना तुम्ही एक सिनियर म्हणून, मित्र म्हणून काय सल्ला द्याल? त्यांना सल्ला म्हणजे आता जी नवीन नवीन टेक्नॉलॉजी जी काही येते, म्हणजे सॉफ्टवेअर असतील किंवा इतर जे असतील, जे आता की कसं आहे कॉलेज लेवलला शिकवले जातात ते, आणि प्लस आपलं बेसिक नॉलेज जे काही कधीच चेंज होत नाही, ते सगळं दोन्हीचं व्यवस्थित मॅचिंग हे करून आपण पुढे जर गेलो तर आपल्याला या क्षेत्रामध्ये स्टॅबिलिटी नक्की मिळेल. नक्की क्या मिळेल. बात आहे. सो ते इंजिनियर मंदार ओतारी, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही आधी थोडा एक्सपिरियन्स त्याच्या बरोबर महत्वाचा आहे. म्हणजे थेरॉटिकल नॉलेज बरोबर प्रॅक्टिकल नॉलेज पण फार महत्वाचं आहे, आणि ते जर असेल हो. तर तुम्ही या क्षेत्रामध्ये हो. सहज पुढे जाऊ शकता. पुन्हा एकदा आपला मनापासून हो. आभार, आणि भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून घडावी, याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा.